केसांवर भांडी घेणाऱ्या महिलांनो सावध व्हा, कारण केसांवर भांडी घेतली त्यानंतर तुमच्या आयुष्यात काय घडते हे ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. केस देऊन भांडी घेणं तुम्हाला किती महागात पडू शकतं ते आजच्या या व्हिडिओमध्ये पहा. त्याचे किती दुष्परिणाम तुमच्यावर होतात हे ऐकल्यानंतर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. केस देऊन भांडी घेणे महिलांची एक वाईट सवय आहे. या सवयीमुळे तुमचं किती मोठं नुकसान होणार आहे याची कल्पना देखील तुम्ही करू शकत नाही. ही सवय तुम्हाला किती महागात पडू शकते हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. आज आपण केसांवर भांडी घेतल्यानंतर ते काय दुष्परिणाम होतात याबद्दल बघणार आहोत. काय नुकसान होते याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जर तुम्ही केसांवर भांडी घेत असाल किंवा घेण्याचा विचार करत असाल तर थांबा. हा व्हिडिओ 2 मिनिटे लक्षपूर्वक पाहत राहा. आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची आपण माहिती जाणून घेणार आहोत. प्रत्येक व्यक्ती विशेषतः महिलांना काही ना काही सवय असते, पण ही काही सवयी असतात ज्या दुष्परिणाम भोगावे लागतात. काही अशा सवयी आहेत ज्यामुळे तुमच्या आयुष्याची राख रांगोळी होऊ शकते. अशी सवय की तुम्हाला प्रचंड महागात पडू शकते. त्याचे परिणाम काय होतात हे ऐकून तुम्ही चक्क थक्क व्हाल. तर सवय आहे केस देऊन भांडे घेण्याची. आजकालचं जग धावपळीचं झालं आहे, ज्यामुळे महिलांच्या शरीराची काळजी घेणं त्यांना जमत नाही. त्यांना शारीरिक मानसिक आजार होतात. याचा परिणाम म्हणून त्यांची केस गळती होते. प्रत्येक महिलांना भेडसावते. गावाकडील महिला या केस गळतीचे केस जमा करतात आणि विचारताना जे कंगव्याला अडकलेले केस असतात कुठेतरी एखादा स्टॉक म्हणून जमा करतात. मग ते खेड्यापाड्यात त्या केसांच्या बदल्यात काहीतरी भांडे विकत घेतात. भांडी विकत घेतली जातात आणि नंतर ती भांडी घरात वापरली जातात. ही मोठी समस्या आहे. केसांवर भांडी घ्यायची ही सवय आहे ती तुमची सगळ्यात मोठं नुकसान करू शकते. लक्षात घ्या, गावाकडे किंवा छोट्या छोट्या शहरांमध्ये केसावर काही लोक भांडी द्यायला येतात. ती सायकलवरती येतात किंवा छोट्याशा एखाद्या गाडीवर येतात, किंवा काही लोक तर चक्क पैदल फिरतात. ते केस देतात आणि भांडी देतात. ज्यांच्याकडे भांडी असतात, प्लास्टिकच्या वस्तू असतात किंवा इतर वस्तू असतात, ते महिलांकडून केस जमा करून घेतात व त्या केसाच्या बदल्यात त्यांना भांडे देतात. आणि ही सवय महाराष्ट्रामध्ये जवळपास प्रत्येक घरात पाळली जाते. त्यामुळे तुमच्या घरावर संकट येऊ शकते. तुमच्या आयुष्यात समस्या निर्माण होऊ शकतात. होय मित्रांनो, अशी प्रचंड महत्त्वाची माहिती तुम्ही जाणून घ्यायची आहे. तुम्ही ज्या वेळेला तुमचे केस भांडे घेण्यासाठी एखाद्या परक्या व्यक्तीला, व्यापाराला देता किंवा सायकलवर गाडीवर येणाऱ्या त्या व्यक्तीला देता, तेव्हा तुम्ही लक्षात घ्या, भांडीचं ठिकाण देतो आणि केस घेतो, पण त्या बदल्यात जेव्हा आपण ते आपल्याकडून केस घेतो व आपल्याला भांडी देत असतो तेव्हा आपल्याकडून एक चूक होते. या केसांवर भांडी विकली जातात. पण तुम्हाला वाटतंय का की कोणी तुमच्या केसावर भांडी देऊ शकते? हो, ते देऊ शकते, कारण ते त्यांना परवडतं. पण बऱ्याचशा महिला जे तुटलेले केस असतात ते आजारपणामुळे गळलेले असतात, किंवा काही केस हे बंद करून असतात, म्हणजे काही वेगळ्या कारणामुळे गळतात. ही भांडी आपण त्या केसावर घेतल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठे दुष्परिणाम होऊ शकतात. तुम्ही जाणून घ्यावं लागेल की या व्हिडिओमधून आपण जे तुम्हाला सांगणार आहोत की केसावर भांडी घेण्याची दुष्परिणाम काय काय होऊ शकतात आणि ज्या लोकांच्या केसांपुढे नेमकं काय होतं आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात काय दुष्परिणाम होऊ शकतो ते सुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही केसांवर भांडी घेतल्यानंतर नक्की तुमच्या आयुष्यात काय नुकसान होतं धार्मिक पद्धतीने तुम्हाला सांगणार आहोत. सोबत व्हिडिओ अंधश्रद्धा किंवा तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही हे आधीच सांगतो. फक्त तुम्हाला समजून सांगायचं आहे तुमच्या केसांचं मूल्य काय आहे, सोबत तुमच्या या चुकीमुळे तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होतो आणि तुम्हाला काय करायला पाहिजे, सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. मित्रांनो, ही चूक खूप महागात पडू शकते, कारण आपल्या केसाला आपण बालाजीला गेल्यानंतर दान करतो, कारण केसाला हे लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि आपल्या शरीराचा एक अवयवच असतो. आणि तो जेव्हा आपण एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला देतो तेव्हा त्याचा आपल्या जीवनावर फार नकारात्मक परिणाम होतो. केसांवर भांडी घेणाऱ्या महिलांनो आता सावधान व्हा. वास्तुशास्त्र सांगते की तुमची ही सवय फक्त शरीराला नव्हे तर घरच्या सौख्यावरती सुद्धा परिणाम करू शकते. काय आहे यामागचं गुपित ऐकल्यानंतर तुम्ही थक्क व्हाल. लक्षात घ्या, आपल्या शास्त्रात शिर हा शिराचा सर्वात मोठा पवित्र भाग मानला जातो, कारण तिथे सहसा चक्र असतं. म्हणजे डोक्यावर जड ओझं ठेवलं की त्या चक्रावर दाब पडतो, त्यामुळे ऊर्जा प्रवाह कमी होतो. यामुळे घरात आपल्याला मनशांती होते आणि जे मनशांती आहे ते कायमची कमी होते. आपल्या घरात वारंवार वाद होणे आणि नशीब मंदावणे असे परिणाम होऊ शकतात.
काही ग्रंथानुसार पवित्र कार्य किंवा पूजा करण्यापूर्वी डोक्यावर ओझं ठेवणं टाळावं, कारण ते देवग्रहाच्या कृपेने परिणामात ठरतं. आता वास्तुशास्त्रानुसार आपण केसावर जेव्हा भांडी घेतो तेव्हा आपल्या आयुष्यात त्याचे जे दुष्परिणाम होतात ते ऐकल्यानंतर चक्क तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. मित्रांनो, याआधी तुम्हाला याबाबत काहीही माहिती नव्हतं की एवढी साधी गोष्ट तुम्हाला एवढी महागात पडू शकते. कधी तुम्ही विचार सुद्धा केला नसणार की केसांवर आपल्याला फक्त भांडे घ्यायची ती छोटीशी सवय आपलं आयुष्य बर्बादीला लागू शकते. मित्रांनो, एक गोष्ट आधी लक्षात ठेवा, केस देऊन एखादी वस्तू घेणं आणि केस विकणं ही दोन्ही गोष्ट वेगवेगळ्या आहेत. केस विकले तर त्याचा काहीही चांगला किंवा वाईट परिणाम होत नाही, पण केस देऊन एखादी वस्तू आपल्या घरात घेतली तर त्याचा खूप वाईट परिणाम होऊ शकतो. बऱ्याच महिलांना वाटतं की आपण केस दिले आणि एखादी वस्तू घरात घेतली तर त्यांना आपल्याला चांगला फायदा होईल, पण त्यांना एका गोष्टीची पूर्णपणे जाणीव नसते, जी की आज या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. लक्षात घ्या, केस विकणं हे हा वेगळा प्रकार आहे आणि केस आपले देऊन काहीतरी घेणं हा एक वेगळा प्रकार आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, आपण केस विकणे किंवा केसा बदल्यात काहीतरी घेणे हा वेगळा प्रकार होतो, पण आपले केस हे देऊन पुन्हा किंवा कुठे दान करणं हा वेगळा प्रकार होतो. आपण तिरुपती बालाजीला गेल्यानंतर केस दान करतो, जवळपास सगळेच लोक हे काम करतात, त्याचं आपल्याला पुण्य मिळतं. पण आपण केस विकणे किंवा आपले केस कुणाला देऊन त्या बदल्यात काहीतरी घेणे हा वेगळा प्रकार ठरतो. शास्त्रामध्ये दान करणे केसाचं हे खूप शुभ आणि पुण्याचं मानलं गेलेलं आहे, पण केसाबद्दल कुठली गोष्ट घेणे किंवा केस विकणे हे शास्त्रामध्ये जराही चांगलं सांगितलं गेलेले नाही. तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही पूर्ण माहिती सांगणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आयुष्यातील 5 मिनिटे काढून हा व्हिडिओ बघा, कारण ह्या चुका तुमच्या सुद्धा घरात होत असतील आणि या चुकामुळे आपण याला दुर्लक्ष करतो, पण याचाच आपल्या आयुष्यावर पूर्णपणे नकारात्मक प्रभाव पडतो. त्यामुळे आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा. सोबत चॅनलवर नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, जेव्हा लोक तुमच्याकडून ते भांड्यावरती किंवा पैशांनी केस विकत घेतात, त्यानंतर यामध्ये खूप मोठा व्यापार असतो, म्हणजे लोकांचा हा ठरलेला एक बिझनेस असतो. त्या केसांचं पुढे काय काय होतं हे जेव्हा नेटवर सर्च करून त्याची पूर्ण माहिती आम्ही काढली तेव्हा आम्हाला चक्क धक्का लागला. मित्रांनो, हे बघा, जेव्हा तुमच्याकडनं ते केस नेतात त्यांच्या विग बनवल्या जातात, म्हणजे खोटे केस बनवले जातात. त्यापासून हेअर एक्सटेन्शन म्हणजे खोट्या केसाचा एक प्रकार असतो, ते मुली वगैरे लावतात, ते सुद्धा बनवले जातात आणि वेगवेगळ्या प्रकारचे यापासून केसाचा आयटम बनवले जातात आणि हे देशाबाहेर सुद्धा सप्लाय होतो आणि जगात भारत हा 1 नंबरवर आहे. भारतामध्ये सगळ्यात जास्त असे केस विकत घेऊन किंवा भांड्या बदल्यात घेऊन चालले जातात आणि भारतामध्येच हे सर्वात मोठी चूक होत आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्ही काय चूक केलेली आहे लक्षात यायला लागेल. मित्रांनो, धार्मिक शास्त्रानुसार केस हे विकणे हे चुकीचे मानले जाते आणि जेव्हा आमच्या टीमने या गोष्टीवर रिसर्च केला आणि याबद्दल माहिती काढली तेव्हा आम्हाला असं सापडलं, जे मोठे ऍस्ट्रोलॉजर आहेत, जे मोठे तज्ज्ञ आहेत किंवा ऋषीमुनी आहेत, त्यांना बोलल्यानंतर आणि नेटवर माहिती काढल्यानंतर आम्हाला केसाबद्दल जी गोष्ट कळाली आहे ती ऐकून तुम्ही चक्क थक्क व्हाल. हे बघा, जेव्हा आपण केस दान करतो तेव्हा आपल्याला पुण्य मिळते आणि शास्त्रानुसार केस दान हे सगळ्यात मोठे दान असे मानले जाते. शास्त्रात असेही म्हटले गेलेले आहे की केसाला दान करणे माणसाच्या जीवनात खूप जास्त पुण्य त्याला वाढवून टाकते. पण जेव्हा आपले केस आपण विकतो किंवा एखाद्या अशा व्यक्तीला देतो जो त्या केसाचा दुसरा कुठला फायदा घेणार आहे, जसं कोणी विग बनवते, कोणी हेअर एक्सटेन्शन करते, म्हणजे परदेशात हेअर एक्सटेन्शन हा प्रकार नवीन आलेला आहे, त्यामध्ये केसाला वाढवण्यासाठी महिला किंवा पुरुष हे हेअर एक्सटेन्शन करतात आणि त्यामध्ये ते खूप जास्त खर्च सुद्धा करायला तयार असतात आणि त्यासाठी नॅचरल केस लागतात, जसं की आपल्या भारतामधून जातात. ज्या महिलांचे केस स्वतः करतात ते केस जे टाकतात त्यामध्ये त्यांचा उपयोग त्यामध्ये केला जातो. आणि हे बघा, जेव्हा असा याचा उपयोग केला जातो तेव्हा या केसामुळे त्यांचं काम होत असतं. इकडून ते तुम्हाला 2 ते 3 हजार रुपये पावाने, छटाकाने किंवा किलोने केस विकत घेतात व परदेशाचा लाखो रुपयाने विकतात आणि याचा ते त्यांचा धंदा वाढवण्यासाठी फायदा घेतात. आणि शास्त्रानुसार असं म्हटलं गेलेलं आहे, केस विकण्यापेक्षा तेवढेच केस दान करायला शिका. तुम्ही बालाजीला गेले, तिरुपतीला गेले किंवा कुठेही गेले तर केस दान करायला शिका, किंवा एखाद्या वेळेस ते याचे केस निघले तर त्यांना कुणाला न देता असंच कुठेही टाकून द्या, पण कधीच कुणाला चुकूनही देऊ नका. मित्रांनो, या व्हिडिओचा उद्देश तुम्हाला घाबरवण्याचा अजिबात नव्हता किंवा तुम्हाला दुर्लक्ष किंवा तुम्हाला दिशाभूल करण्याचा अजिबात नव्हता. जे शास्त्र म्हणते आणि जे आम्हाला रिसर्च केल्यानंतर माहिती मिळाली तेच तुम्हाला सांगण्याचा या व्हिडिओचा मेन उद्देश होता. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. सोबत चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि हो, केस जेव्हा दान करता तेव्हा जास्त पुण्य मिळते. ते जेव्हा तुम्ही केस विकाल तेव्हा तुम्हाला पैसे मिळेल. शेवटी निर्णय तुमचा आहे. तुम्हाला पुण्य कमवायचं आहे की तुम्हाला पैसे कमवायचे आहेत. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जे काही करायचं त्यात निर्णय हा तुमचा असतो आणि देव शेवटी आपले कर्म व आपले कामच बघतो.